हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो गाईज, आम्ही आज इंग्लंडच्या बेस्ट जागेवर आलो. म्हणजे सगळे इथे यायला फिरायला वगैरे एकदम तरसलेले असतात. इन द सेन्स तरसलेले असतात, यायचंच असतं त्यांना. इंग्लंडमध्ये आलं म्हणजे इकडे यायलाच पाहिजे. तर तुम्ही आमचा हा व्लॉग लास्ट पर्यंत बघा. पण ती जागा आहे ती म्हणजे लंडन. आणि आम्ही लंडनला आलेलो आहे. तर लंडन मध्ये आम्ही काय काय एक्सप्लोर केलं, आम्ही कुठे कुठे गेलो, हे काय पूर्ण बघण्यासाठी आमचा व्लॉग लास्ट पर्यंत बघा. कारण की आम्ही खूप प्लेसेस आता व्हिजिट करणार आहे आजच्या दिवशी. हा. आम्ही तसं तर 3 दिवस आहे तिकडे. तर 3 दिवसात आम्ही खूप सारे जागेवर फिरणार आहे वगैरे. आणि माझ्या सगळ्या व्लॉग मध्ये माझे पफर दिसतंय, कारण की ते खूप जास्त थंडी आहे, म्हणून मी इथे पण पफर घातलंय. तर इग्नोर करा ते. पण आउटफिट होतं काय तिचं दाखवूया मस्त. आणि आता इथे लंडनमध्ये आलो आहे तर खूप जागा आम्ही एक्सप्लोर करणार आहे 3 दिवसात. तर आम्ही 3 दिवसाचे ब्लॉग टाकणार आहे. तर प्लीज स्टे ट्यून. 3 दिवसाचे ब्लॉग बघा. गाईज, ही आहे इथे इकडची नॅशनल गॅलरी. तिकडे आतमध्ये तर मला वाटत नाही जाणार. पण आम्ही आम्ही इथे बाहेर फोटो काढू. इकडे बाहेर उभं राहून. एकदम बिझी सिटी इथे खूप पूर्ण टाइम गर्दी दिसणार. फुल पब्लिक आहे. फुल आणि आम्ही गर्दी आहे तिकडे पण इकडे. गेलो, तिकडे एवढी पब्लिक आम्हाला नाही दिसलेली जिकडे लंडन मध्ये दिसते. लंडनमध्ये खूप गर्दी आहे. नुसतं ट्रॅफिक पण खूप आहे, गर्दी पण खूप आहे. ट्रॅफिक पण आहे. आणि हा पण काहीतरी चर्च टाईप आहे. तर कॉन्सर्ट वगैरे काय ना काय होतं वाटतं इथे. कॉन्सर्ट वगैरे होतात वाटतं. वेगळं चर्च नाही, काहीतरी बनतात आहे. आणि इथे सगळं खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. हा, एक्सपेन्सिव्ह तर खूप आहे यार. आणि गायत्रीला थंडी वाजते बिचारीला. पण तरी मस्त आउटफिट घातलाय तिने. थोड्यात आम्ही फोटोज वगैरे काढू सगळीकडे. सगळ्या ज्या प्लेसेस आहेत ते फोटो काढू धपाधप. ते काय डी सेक्रम एडम मार्टिनी फॉर पारोचियानी एक्सट्रुईफेक डी मॅग हे नाही माहिती. हे जे पण आहे इन्फ्रास्ट्रक्चर मस्त आहे, खूप मस्त आहे. याच्यासमोर फोटो मस्त येणार. गाईज, हा आहे जॉर्ज वॉशिंग्टन. ह्याचा वॉशिंग्टन हा बघा, जॉर्ज वॉशिंग्टन. प्रेझेंटेड टू द पीपल ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड बाय द का म्हणून. कोण आहे हा? माहिती आहे तुम्हाला जॉर्ज वॉशिंग्टन? प्लीज कमेंट करा कोण आहे हा. मला नाही माहिती आहे जॉर्ज वॉशिंग्टन कोण आहे. गायत्रीला पण नाही माहिती आहे. आम्ही इथेच बाहेर बकचोदी करतोय. आणि हे गाईज, हे आहे ट्रफाल्गर स्क्वेअर. हे एवढा मोठा टॉवर टाईप. इकडे पण आता फोटोज काढायला लागतील. आम्ही आता इथे त्या नॅशनल गॅलरीमध्ये आलोय. कारण की ती आहे फ्री आहे म्हणून आम्ही आता आलोय. तिकडे लिहिले ऑलरेडी त्यांनी बाहेर की फ्री फॉर एव्हरीवन. पण आता काय माहिती, असं काहीतरी आहे म्युझियम. हे बघा, लोकांचे फोटो एवढी कॅश डोनेट केली. ज्यांना काही डोनेट करायचं असेल करू शकतात. आम्हाला डोनेट करा. सॉलिड आहे म्युझियम. हे बघ, याच्या आतमध्ये पण आहे. आम्ही आता आतमध्ये जाऊन बघतो काय आहे. इथे मोस्टली गर्दी आहे म्हणून आम्ही जोरात नाही बोलू शकत. पण इथे खूपच गर्दी आहे यार. काय आहे समजत नाहीये. इथे तर काहीच नाहीये. इथे तर फुल जागा आहे खाली बसायला. बोल ना, काय जागा आहेच नाही. आर्ट गॅलरी काहीतरी गॅलरी आहे. तिथे पण काहीतरी आहे. तिथे पण बघूया. रिकामी गॅलरी आहे. हां, गॅलरी नॅशनल गॅलरी काहीतरी आहे. रिकामी नॅशनल गॅलरी आहे. ही सगळी पेंटिंग आहेत फक्त. पेंटिंग बघायला फ्रीमध्ये पाठवत असावं. फक्त पेंटिंग्स आहेत. आणि आम्ही इथे जोरात नाही बोलू शकत. इथे खूप जण आहेत. पेंटिंग तर सॉलिड केलेत. एवढे मोठे पेंटिंग्स कसे केले असतील. एवढे फुल मस्त तर केलेत. पेंटिंग जसं त्याची जी फ्रेमचे बॉर्डर. हां, फुल कलेक्शन केले. हे बघा याचा गळा कापलाय. आणि हे रिअलमध्ये असणार. हे बघा, हे फुल आधीच्या ह्याच्यामधलं.
नागडे मुलं काय नागडे मुलांचं 10 मिनिटापासून एकाच जागेवरती वॉक करतोय आम्ही इकडे. एक्झिट शोधतो एक्झिटच नाही भेटत आहे. आहे बुलबुलही आहे फुल. इथे किती सारे पेंटिंग्स आहेत फक्त. आणि नुसते रूम्स आहेत. अरे आपण कुठून एंटर केलेलं? हा आता इथून बाहेर पडायचंय. बघ कुठून जायचंय? गाईज म्युझियम काय सॉलिड आहे. ए आपण परत तिकडे चालो. अरे भाई परत तिकडे चालो. तो घोडा तर तिकडेच आहे. बाहेर कसं जायचं? इकडे ह्या लोकांनी मेंटेन तर चांगलं केलंय खूप जास्त. ही बघा भूषणची मैत्रीण. तिकडे अजून एक नॅशनल गॅलरी आहे. किती नॅशनल गॅलरी तिथे पण येडाच बनवणार वाटतं काहीतरी. तिथे तर फक्त पेंटिंग होत्या फालतू. काय नव्हतं एवढं काय खास. ट्रफाल्गर स्क्वेअर गाईज. ट्रफाल्गर स्क्वेअर इज हिअर. इथे पण खूप लोक. अरे माझे स्टॅच्यू आहेत. गायत्रीचे पण स्टॅच्यू आहेत थोडेसे. हे फाउंटन पण आहे इथे थोडासा. इथं तर कॉइन वॉइन टाकतात कोण कोण पब्लिक. त्या कुठला बाबा आहे तिथे समोर जाऊन बघायला लागेल. कुठला तरी बाबा असेल. हवा गोर्रा. हां टाकूया. आणि इथे घोडागाडी करतोय कोणतरी. हा माहीत नाही. जागा तर मस्त आहे. तर आम्ही फोटो अजून येत नाही. जरा चांगल्या जागेवर जाऊन काढतो. हां चालेल. गाईज मी माझा इथे चकना आणलेला आहे. गायत्री वॉशरूमला गेले तोपर्यंत मी चकना खात बसणार आहे. गाईज आम्ही 3-4 आउटफिट आणलेत इकडे व्हिडिओज काढायला. तर आता आम्ही दुसऱ्या आउटफिटवर आहे. गायत्री पण तिच्या दुसऱ्या आउटफिटवर आहे. तर आम्ही माझे फोटोज नाही येतात चांगले. येत आहेत मस्त पण गायत्रीला आवडत नाही का माहीत का. पण येतील आता लवकरच. आता आम्ही बकिंगहमच्या इथे पण चाललो आहे. तर मस्त आता बघूया. तिकडे पण चांगले फोटो येतील. रोल्स जबरदस्त गाडी. व्हेरी नाईस. इकडे पण अजून एक मोठा दांडा आहे. आणि इकडे पण काय ना काय. लास्ट टाइम मी इकडेच फोटो काढलेले. स्कूटीज पण आहेत इकडे. हां खूप साऱ्या स्कूटीज दिसतात. स्कूट्या. किती मस्त जागा आहे यार लंडन. मस्त आहे. सगळे स्ट्रीट्स पासून सगळं मस्त आहे. काही आजचा वेदर एकदम खराब आहे. नुसतं पाऊस पडतोय. कंटाळा येतोय थोडा फिरण्यामध्ये. पाऊस आला तर कंटाळा येतो. जास्त मजा नाही येते. काही आता आम्ही आलो जेम्स पार्क करून काहीतरी. सेंट जेम्स पार्क. तर पण मस्त आहे. आणि इथे बघा फ्लॅग लावले. 1 मिनिटात. बकिंगहम पॅलेस आहे जवळच. तो फुल मस्त रोड बनवला आहे जबरदस्त वाला. एकदम फुल सगळं सजवलं आहे हा रोड एकदम प्रॉपर. काहीतरी होतं वाटतं इकडे रॅली टाईप काहीतरी सीन होता. म्हणून बघा इथे पूर्ण एकदम फुल लास्टपर्यंत त्यांनी लावलं आहे फुल. आणि हा समोर आहे बकिंगहम पॅलेस. आम्ही थोड्या वेळातच जाणार आहे. त्या सेंट जेम्स पार्कमध्ये मस्त लेक सुद्धा आहे. आणि हा बघा डक. हा बघतोय. आणि गायत्री घाबरली आहे. गायत्री मला बोलते साईडला ॲपल खात. मी बोलते तो येईल. कुठे येशील रे. तोच मारे. चालला तो पळाला. हां ते छोटी ते बघ. काय माहीत आता. असू शकतं. ते बघ पुढे तर भाई कचऱ्यासारखे आहेत. ढग आहेत की काय. ढगचा पिटारा आहे. ढग लोकांचा. हे भाई हे पळाले. भाई लहानपणा करतोय. अंगावर याला बघतो गायत्रीच्या. गायत्री घाबरून पळते ती. हे पळू नको ग. काय करणार तो. त्याची मान दाबायला लागेल. ढगचा कचरा.
बाप रे केवढे सारे आहेत रे. हे बघ हे लोक काय करतात बघ, अंगावर येऊन काय करतात ते समजत नाही. त्याला काय रे त्यांना खायला पाहिजे असतं का, म्हणून त्याला थोडी ना काय अटॅक करतात. त्याच्या पायावर काहीतरी लावलंय, चल चल ते स्टिकर काहीतरी आहे करतील. आणि काहीतरी आहे. बंदी बनवलाय का तुम्हाला? चल ना चल ना. अरे काय नाही करत तो, काय आहेत ना काय करणार काय भाई. टाक्या तिकडे स्वान पण आहे भाई, हा वेगळाच आहे, भारी भारी आहे. लय लांब आहे यार. पूर्ण पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आणि थंडी पण एवढी जास्त आहे की आम्ही फोटो पण नाही काढू शकत. मी तर जास्त. काढूच नाही शकत कारण मी पफर घातलंय. पाऊस आहे यार पूर्ण. जास्त थंडी आहे. वेदर पण आजच आम्ही आज ज्या दिवशी आलो तेव्हाच पाऊस पडायचा होता. आमची लक पण खराब आहे भाई. मित्रांनो आम्ही आलेलो आहे बकिंगहॅम पॅलेस कडे. हा आहे बकिंगहॅम पॅलेस इकडचा. हवं गोल्डचं आहे की नाही माहित नाही भाई. आणि गायत्रीला खूप थंडी वाजते इथे, काय खूप थंडी आहे पण बिचारीला लोअर बॅक दुखते, हसते ती आता. आम्ही आमच्या हडर्सफील्डला माणसंच दिसत नव्हती आणि इथे फक्त गर्दी आहे लंडनला. इथे नुसती गर्दी आहे, नुसती गर्दी. इथे अजिबात ना फोटोज काढायला जागा आहे ना उभा राहायला जागा आहे. फक्त फोटोज काढायला जागा नाही नीट प्रॉपर. हा थंडीमुळे फोटोज काढायचं मन पण नाही करत आहे गायत्रीला. मी तर काढलेत मस्त, माझे तर मस्त आलेले आहेत. गायत्रीचे आता येतील भला तो थोडीफार थंड, पण आजचा पूर्ण वेदर तसाच आहे यार. चल आपण घरी जाऊया बोलते गायत्री. पण गायत्रीला थोडं फिरवून घरी जाणार आहे. गायत्रीसाठी एवढं लांब हडर्सफील्ड वरून आम्ही लंडनला आलो गायत्रीसाठी. अरे पण माझे काही फोटोज चांगले येत नाही, काहीच नाही. आता येईल अजून एक आउटफिट बाकी आहे. वाढलेत. अजून एक आउटफिट बाकी आहे गायत्रीचा, तर येणार. त्या आयब्रो मुळे काही बरोबर दिसतच नाही. आयब्रो कसे आहेत गाईज, कमेंट करा आयब्रोज हिचे कसे आहेत. बघा चांगले आहेत की खराब आहेत. मला तर चांगले वाटतात. तुम्ही हे पण कमेंट करून सांगा गायत्रीचे आयब्रोज. मला करायचे आहेत आयब्रो. इथे आयब्रोज काय माहित करतात की नाही, करत असतील पण नो आयडिया कसे करतील. गायत्रीला तिचीच ती पूजा ताई पार्लरवाली तिच्याकडूनच करवते ती. बाकीचे कोणाकडून करवत नाही, म्हणून आम्ही कन्फ्युज आहे. शोधलं पाहिजे आयब्रोवाली. इथे कुठले पण कपडे घातले तरी पण मला खराबच दिसतात. सगळे चांगले दिसतात काय माहितीला. नाही येते फोटो चांगले मस्त आहेत आणि केस पण माझ्यात चांगले नाही आहेत. सगळं चांगलं आहे, फक्त वेदर खराब आहे. वेदर चांगलं असतं तर गायत्री मस्त, गायत्री पण थोडी हॅपी असती म्हणून मध्ये फोटो चांगले आले असते. मला तू HDR मध्ये दिसतोय. गाईज बकिंगहॅम पॅलेस. हा गर्दी वन साइड गर्दी. पाऊस पण पडतोय. पाऊस यार, पावसाने खरं तर वाट लावली बघ. आणि हे पण काहीतरी आहे इथे महाराणी बसली. अच्छा, बकिंगहॅम पॅलेसमध्ये मी माझी महाराणीला द्यायला चाललो आहे. आमच्या महाराणीची गरज आहे या पॅलेसला. तर मी जाऊन विचारतो की तुम्हाला आमची महाराणी मुंबईची खारची पाहिजे का. खारची महाराणी पाहिजे असेल तर तुम्ही घ्या. मुंबई खार बोललो तर त्या लोकांना ॲड्रेस सांगून टाकणार. हां सांगतो ना. आणि काहीतरी बोलत होतो यार, विसरलो मी. फेमस झालो आणि तो ते लोक घरी आले तर अरे घरी जावा डायरेक्ट घरच आहे. खारमध्ये तू एकटीच राहते. पोस्ट कोड सांगितलं इकडचा पोस्ट कोड काही सांगितलं की एक्झॅक्ट घर प्रॉपर दाखवतं. तिकडचं तसं नाही करू शकत. गाईज इथे खूप जास्त थंडी आहे, मला खूप जास्त थंडी वाजते. इथे पाऊस पण पडतोय आणि मला घरी जायचं आहे आता. आणि तिथे घरी पण यार नुसती थंडीच वाजते. काय मला समजत नाहीये. गायत्रीला समजत नाही काय आहे माझ्यामध्ये. गाई इथे मस्त वॉकिंग एरिया आहे, खूप मस्त असं मस्त वाटतं चालायला. जस्ट पार्क आणि बकिंगहॅम पॅलेसच्या बाजूलाच आहे. आता आम्ही चाललो ते बिग बेन टॉवर असतो ना, बिग बेन तिकडे. तो पण एक फेमस जागा आहे इकडची, बिग बेन. आता बघूया तिकडे पण जाऊन. पण पावसाने सगळी वाट लावली. थोडं वेदर बेटर झालं असता तर थोडं मजा आली असती फिरायला. पण एवढी काय मजा येत नाही फिरायला कारण तिथे पाऊस आहे. बरोबर आमच्याकडे छत्रीसुद्धा नाही.
छत्री घेऊन पण काही फायदा हा, नाही. तेच छत्री ना. घेऊन आलो तर हातात पाऊस already- नाही येणार. हातात सामान आता मला पण थोडी थंडी Already वाजायला आपल्या लागली हातात एवढा म्हणून सामान मी आहे. थोडंसं स्लीवलेस पफर घातलं. हाय वॉकिंग एरिया मस्त एकदम. वाटतं इंडियनच फॅमिली आहे. हा पण एकदम राजा महाराजावाली वाईफ देतात ना हे जे पुढे बसलेत ते लोक. हा इंडियन फॅमिली घोडा गाडी मस्त आहे. हा आहे बिग बॅन इकडचा सर्वात फेमस आपल्या इकडचा राजाबाई टावर इकडचा फेमस बिग बॅन. इकडे टेलिफोन बूथ सॉरी हे टेलिफोन बूथ. यार इथे पण किती गर्दी आहे. इथे तर गर्दी असते बिग बॅन कडे तर खूप गर्दी असते. बाप रे. हे बघा लोक इथे छत्री घेऊन फिरू की विंडशीटर घालून फिरू की काय. आम्ही आलो आहे बिग बॅनच्या खाली आहे बघा बिग बॅन. खूप सुंदर आहे बाय बिग बॅन मस्तच आहे एकदम एकदम मस्त आहे बिग बॅन. आणि आता इथे ब्रिजवरून लंडन आहे सुद्धा दिसणार. लंडन आहे तर आम्ही लंडन आयच्या इथे पण फोटोज काढू. गाईज लंडन आहे लंडन आय गाईज. आणि इथे कचऱ्यासारखी म्हणजे वन साईड करते आहे हो. लोक जत्रा लागली जत्रा. आणि पाणी क्लीन नाही वाटत आहे थोडं. पण मंडे आपण आपले फोटो पण कसे काढणार आहे तेवढी गर्दी. हा ना आम्ही आणि गौतमनी लास्ट इयर वन साईड काढलेली कशी गर्दी होती तेव्हा पण. हा आणि तिथे त्या ट्यूब मध्ये बसायला किती आहे. वाटतं 30 पाऊंड आहे. हो कोणतरी आहे ट्यूब मध्ये. लंडन आहे मस्त आहे यार सुंदर आहे. काहीच आम्हाला आता थोडी भूक लागली. आम्ही चाललो आहे आमच्या आवडत्या जागेवर ते म्हणजे सबवे. सबवे मला खूप आवडतं भाई. 1 फूट लॉंग मध्ये पूर्ण पोट भरून जातं मस्त आणि टेस्टी पण असतं. तर आता आम्ही चाललोय सबवे मध्ये. मग आम्ही आमचा परत आउटफिट चेंज करणं आणि मग तिथे वेस्ट बिग बॅन पाणी आहे पुढे. बिग बॅन कडे आणि लंडन कडे फोटोज काढणार. आम्ही मागवले सबवे फूट लॉंग. कुठलं होतं चिकन टिक्का सबवे फूट लॉंग कुकी आणि समर फ्रूट. गायत्री लास्ट टाइम समर फ्रूट हे घेतलेलं आम्ही. गायत्रीला खूप आवडलं आम्ही आज परत घेतलं. आम्ही आता इथेच खातो. आणि काय तिकडचं सबवे मिल डील 14 पाऊंडला होत होता. तर आम्ही लास्ट टाइम जे खाल्लेलं आहे त्याचे रिवॉर्ड भेटलेलं आम्हाला. 3 पाऊंडचं रिडीम होतं तर 3 पाऊंड कमी झाले बरं मग स्वस्तात भेटलं आम्हाला. हे बघ कुठेतरी धावत निघालेत पाहिलं. कुठे धावतात काय माहित. बॅटल ऑफ ब्रिटियन. गाईज आहे माझा थर्ड आउटफिट. पण गायत्रीने फर्स्ट आउटफिट तिचं परत रिपीट केलं कारण की त्याच्यावर फोटोज चांगले आले नव्हते. पण आता ब्लॉग जबरदस्त. मध्ये तुम्हाला माझं फक्त पफर दिसणार आहे कारण की एवढी थंडी आहे की विचारू नका. माझं असं एकदम खरंच खूप जास्त थंडी आहे. खरंच वन साईड थंडी. आम्हाला वाटलेलं की लंडनला थंडी नसेल. सगळे बोलत होते की मस्त गरमी चालू आहे तिथे सॉलिड आहे एकदम. लंडनला बेकार थंडी आहे. पण खूप म्हणजे जास्त आजचा थंडी वेदर आहे. तसा आहे म्हणून थोडंसं पाऊस पण आहे आणि तशी थंडी पण आहे तशाच म्हणून. पाऊस नसताना ब्लॉग तर मध्ये खूप कमी आली आहे मला असं वाटतं. नाही आलेच खूप जास्त. कमी आली आहे. गाईज कमेंट करा कमी आले की जास्त आले. प्लीज हा इकडचा सीलिंग लंडनचा सीलिंग इकडे आहे. मला वॉकिंगचा आहे काहीतरी असते. वॉकिंगचा सीलिंग आहे. इथून सगळं दिसतंय. लंडन आहे वेस्टमिनिस्टर ते काय बोलतं बिग बॅन. हा गायत्रीला काय मला एकदम जवळ घेतलंस ना कॅमेरामध्ये. नाही 5x जवळूनच झालं. 0.5x रे गाऊ. लंडन क्रूज. आम्ही इथे ह्या एरियामध्ये फोटोज काढलेत खूप मस्त. हा एरिया नवीनच बनवला आणि खूप मस्त बनवलाय. गायत्री आल्यामुळे नवीन बनवलाय की आम्हाला जागा पाहिजे फोटोज. हा मस्त पण. आणि हे आहे चेरिंग रोड स्टेशन. ट्रेन काय मग तेच तर बोललो मग अशी. हा पण ते फिरून जायला लागणार तिथे आपल्याला. आम्ही आता काही स्टेशननी घरी जाणार आहे. ट्रेनचं थोडंफार लांब आहे. 35 मिनिटची ट्रेन आहे आम्ही जिथे राहतो तिकडे. तर आम्ही दुसऱ्या स्टेशननी जाणार कारण की आम्हाला वॉक करायचं थोडंसं बघत थोडंसं व्ह्यूज. गायत्रीला बकचोदी करायला भेटलंय जागा. याच्यात काय ना काय आवाज गाणं वाणं येतं दाब.
गाणं दुसरा ब्ल्यू जोरात. ब्ल्यू वाला माझा चौथा आउटफिट गाईस. मीच आउटफिट बदलले, गायत्री थंडीमुळे काही बदललेच नाही. मी नुसते आउटफिट बदलले रपसाप. भूषणनी त्याचे फोटोज मस्त काढले. हा मी काढले. गायत्रीला पण चान्स होता, पण गायत्रीला थंडीने चान्स दिला नाही. थंडी खूप होती, पण मला नाही वाजत यार, गायत्रीला वाजते का माहित का. त्यासाठी रिझन आहे, त्यामागे रिझन. अजून आम्ही स्टेशनला पोहोचलोच नाही मग आम्ही कधी निघालोय. फोटोजच काढत ब्रिज वरती पण फोटो काढत होतो, चांगलेच होते तिथे. मस्त. हा बघा एक पुतळा दाखवतो आता मी तुम्हाला. कोण आहे तुम्ही गेस करा फक्त. ओळखीचा माणूस आहे हा बघा, ओळखीचा माणूस आहे. त्याचं नाव लिहिलं आहे बघा, नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला ब्रावोच्या गाण्यात आहे ना, यो चॅम्पियन मंडेला चॅम्पियन. तिला अच्छा माहिती. अरे तो कोणतरी होता वाटतं, मला नाही माहित. म्हणजे कोणतरी असं पॉलिटिशियन टाईप्स काहीतरी होतं, प्राईम मिनिस्टर वगैरे काय माहिती आहे वाटतं. जो पण असेल मंडेला, नेल्सन मंडेला नाव ऐकलंय. इकडे कोणतरी अनिश कपूरचा इव्हेंट लागणार आहे 16 जून ते 18 ऑक्टोबर हेवर्ड गॅलरीमध्ये. अनिश कपूर कोण आहे तुम्ही कनेक्ट, ज्याला पण माहीत असेल अनिश कपूर कोण आहे त्यांनी कमेंट करा. मला तर नाही माहिती आहे ना, गायत्रीला माहिती आहे. गायत्री फिरते. फुल ग्रॅफिटीने रंगवून टाकलं यार. मस्त ग्रॅफिटी करतात ते लोक इकडे लंडनच्या खाली. इथे पण आहे इबुल. एबुल काय असतं रे गाऊ? हे काय असतं इबुल? रेडबुल लिहायचं होतं त्यांना. हा गाऊ मस्त रे. रेडबुल तू लिहून ये मग तिथे टाक काय ते. केलं इथे लंडनला आल्या सगळे एकच विचारतात, आर यू ऑल राईट? Are you alright? Are you all right? You okay? You okay? How is the weather today? How is the weather? Good. How are you? Are You okay, गायत्री? Are you गायत्रा. okay, mate? आमच्या इकडचा एक नायजेरिया होता, नायजेरियन वाला, तो बोलतो गायत्रा. Are you all right? गायत्रीला गायत्रा. आणि आलं आमचं स्टेशन वॉटरलू. वॉटरलू स्टेशन. हे वॉटरलू ई स्टेशन एवढं मोठं आहे की त्याचे 3 पार्ट्स आहेत इथे. स्टेशनमध्ये एंटर केल्यावर वॉटरलू ईस्ट, वॉटरलू वेस्ट आणि वॉटरलू अंडरग्राऊंड स्टेशन पण आहे भाई. 3 पार्ट्स आहेत. आणि एवढं मोठं स्टेशन आहे ना, एअरपोर्टसारखं स्टेशन आहे भाई, खूप मस्त आहे. मित्रांनो इकडे स्टेशनचं नाव ली आहे. ली. अरे काय स्टेशनचं नाव असतं ली. स्टेशनचं नाव ली. काय स्टेशन नाव एवढंच स्टेशन आहे, एवढंच. प्लॅटफॉर्म पण एवढंच. संपलं, उतरलं की संपला. आता आम्ही पोहोचू थोड्या टाइम. आता 2 मिनिटात पोहोचणार. एक स्टॉप आहे, एक स्टॉप नंतर उतरणार आहे खाली. खाली उतरणार खाली ट्रेनच्या खाली, ट्रेनच्या बाहेर. ट्रेनमधून खाली. ट्रेन थोडीशी वर असते ना म्हणून. फालतू होता. फालतू नव्हतं, मी तर नॉर्मल बोललो, तू फालतू बनवलास. काय करू? चुप रे बोलतो. आम्ही फायनली पोचलोय. आता आम्हाला वॉक आहे 10 मिनिट्सचा. आम्ही आता वॉक करतोय. बोल आता पुढे. आता भूषणला पण थंडी वाजायला लागली भाई. आमचा पण जॅकेट आम्ही वाटतं चुकीचा वेदर चूज केला इथे लंडनला यायचा. या लंडनला नेहमी नॉर्मली असतं, म्हणजे नॉर्मल असतं, गरमी असते. चुकीचा डे नाही वीक. चुकीचा वीक चूज केला इकडे यायला. आम्ही खरं तर पूर्ण 5 दिवस राहणार होतो इकडे. म्हणजे आमच्या मित्राचंच अकोमोडेशन होतं तिकडे, घर होतं. पण आता आम्ही 3 दिवसातच निघणार आहे. कारण की आता आमचं ऑलमोस्ट म्हणजे आज आणि उद्या ऑलमोस्ट सगळं फिरून होईल. तर जास्त दिवस थांबून काही परवा पण पूर्ण डे मध्ये फिरून होईल आमचं, मला असं वाटतं. तिथे लंडनला तर खूप जास्त गर्दी होती. नुसते सगळीकडे असे टुरिस्ट प्रॉपर. खूप जास्त गर्दी. आज तर मंडे होता. कुठला पण लास्ट इयर पण आम्ही ट्यूजडे की वेडनेसडेला गेलो तेव्हा पण गर्दीच असते. ते लंडनला कुठल्या पण दिवशी जेव्हा तिथे गर्दीच असते. आणि मला 3 मुलींनी आज कॉम्प्लिमेंट दिली. हा भाई, आई फोटो काढत होती, ते सगळे जाऊन बोलत होते, यू आर लुकिंग फॅब्युलस, यू आर लुकिंग अमेझिंग. मला काय नाही बोलत. मला एवढं चांगलं वाटलं. मुली कॉम्प्लिमेंट देत होते. वा, म्हणजे मी खरंच चांगली दिसत होती. बरोबर. आणि इकडच्या गोऱ्या मुली भाई कॉम्प्लिमेंट इझिली देत नाही. भूषणनी तर मस्त आउटफिट चेंज करून मस्त फोटो. मी माझे 4 आउटफिट आणलेले, ते सगळे चेंज केले. गायत्रीने थंडीमुळे नाही केले.
तर ठीक आहे. नाही आता उद्या थोडा वेदर बेटर असला पाहिजे, मग काहीतरी पण थोडं काय बापरे, एवढ्या थंडीमध्ये काय कुठे जाणार, काय करणार. एकदम असे सगळे मसल्स वगैरे एकदम असे स्टिफ होऊन जाते, काय असं बॉडी हलत पण नाहीये. नाही, कंटाळा तर आला. जसं एक्सपेक्ट केलेलं तसं मजा नाही आली, पण ठीक आहे. आम्ही लंडन ठीक आहे, काहीतरी लंडन ॲटलिस्ट बघितलं तरी. हा अरे खूप मस्त आहे. असं वाटतं की म्हणजे सगळ्या जागा एकदम मस्त मस्त जागा आहेत. पण थोडी गर्दी पण आहे हा तिथे. म्हणजे इथे असं खूप जागे असं आहे की नाही एवढी गर्दी नाहीये, पण इथे आहे प्रॉपर गर्दी. आणि आता वरती क्लाउड्स पण बघा कसे एकदम डार्क झाले आहेत आणि पाऊस पडणार आहे आज. थंडी पण आहे थोडीशी, पण असं सगळ्या जागावर असं वाटतं की फोटोज घेत बसू किंवा असं बघतच बसू त्या जागा. एवढ्या मस्त जागा आहे. आम्ही क्रॉस करतो. ही जागा एकदम मस्त आहे. ही पण पीस. आमच्या हडर्सफील्ड सारखी जागा आहे. थोडी पीस आहे. थोडं लंडन एकदम सेंट्रल मध्ये नाही, थोडंसं बाजूला आहे, ईस्ट साईडला आहे. साऊथ ईस्ट लंडन थोडंसं आहे आम्ही. तर आम्हाला ट्रेननी थोडं 20 मिनिटं लागतं फक्त तर मेन सेंट्रल लंडनला जायला. पण एकदम सेफ आहे. चांगली जागा आहे, मस्त आहे. म्हणजे लंडन पण आम्हाला आजूबाजूला खूप सारी घरं आहेत, असं नाही की एकदम अशी लांब आहे वगैरे. पण लंडन पण आम्हाला तरी आज सेफच वाटलं, कारण की काय असं चोरी ना काय. ट्रायपॉड लावून आम्ही व्हिडिओज फोटोज काढत होतो. आम्ही थोडा घाबरत होतो की भाई असे रील्स येतात की लंडन मध्ये फोन चोरी होतात पटकन, आणि काही लोक तर गळ्यात घालून फिरत होते फोन. गळ्यात पट्टा घालून, म्हणजे फोनला काहीतरी एकदम प्रोटेक्शन, की त्यांना हातातून घेऊन जातात. आम्ही 5-6 प्लेसेस आज कव्हर केले आहेत, पण आता उद्या पण आम्ही थोडेफार प्लेसेस कव्हर करू. अजून थोडं बाकी आहे. आमचं टॉवर ब्रिज बाकी आहे. उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला टॉवर ब्रिज आणि 2-3 मार्केट्स आहेत मस्त. ते बोरो मार्केट आणि 2-3 मार्केट आहे, तर ते बघायला भेटतील. ते जे पण तिथे काय ना काय असतं. किती मस्त आहेत फुलं. दाखव ही दाखव. हे लोक मस्त गार्डनिंग भाई मस्त करतात. का मस्त फुल होते, एस्थेटिक फुल आहेत भाई, एस्थेटिक प्रॉपर. तर उद्या पण बरेच प्लेसेस बघायला भेटतील ब्लॉगमध्ये सुद्धा, आणि आम्हाला पण. तर तुम्ही बघा आमचे पूर्ण ब्लॉग तर वेगळा येणार आहे आणि तो वाला ब्लॉग वेगळा येणार. तर आमचे दोन्ही पण तुम्ही ब्लॉग बघा. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा आम्हाला सबस्क्राईब करायला. असेच तुम्हाला मी काय ना काय असेच ब्लॉग्स तुम्हाला डिफरंट प्लेसेस दाखव. तुम्हाला पण मजा येईल. फ्रेज नाही करता तुम्हाला पण मजा येईल बघायला लंडनच्या गोष्टी. तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. आणि आता आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.